मराठा आरक्षण कार्यकर्ते आज सरकारवर चांगलेच संतापले। कुणबी नोंदींची यादी गावोगावी न लागल्याने जरांगे सरकारवर नाराज झालेले आहेत। त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या बच्चू कडूं समोर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। काही सरपंचांचं बच्चू कडू यांच्याशी फोनवरून बोलणं देखील करून दिलं। कडू यांनी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना फोन करून कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। दरम्यान आश्वासन देऊन देखील बहुतांश गावांमध्ये यादी लागलेली नाही। तुम्ही 20 तारखेच्या आत प्रमाणपत्र देणं सुरू करा। प्रशासनाला 24 तास काम करायला सांगा, मग मी मुंबईला जाणार नाही असं जरांगे म्हणाले। तर सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगेंनी कुठल्या शब्दात खडसावलंय पाहूयात। पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे। हो, कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत। तुम्हाला माझी हात जोडून विनंती, शपथ सांगतो मी तळतळी ना, मुंबईत मराठी उठणार नाहीत आणि डोक्यातून ते काढून टाका। हनुत मारू ते याच्यासारखा प्लॅन ते माग अंतराळीत केला तसा, ते तर शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका आणू। हो, तुम्हाला शासन म्हणून बोलतो। आता हे तर आमच्या बाजूने, त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा। तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका। तुम्हाला वाटतं सण सत्तेच हाताला लांब असतात, पुऱ्या आयुष्यातून उठवते मराठी, कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिले आता ते एकदम कट्टर झालं। राजकीय जीवनातून पुरं उठवते। हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या, हे बनवून चालू काय म्हणते त्याला, ट्रॅप रचना चालू माझ्यावर 4 रचिले आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले, तर आता मरायला तुमच्याकडे तिकडे निघालोय मी। काय केलं सकारात्मक? कोणचं सकारात्मक आहे कुठं? आता बघा ना, आजचा निर्णय 18 जानेवारीचा बघा, काय आठवड्यातला हे काढलं ना आता ग्राम। आता ठीक आहे, या प्रशासन द्या ना मग, आम्ही आता भाऊला दिला शब्द, द्या ना 20 तारखेपर्यंत, आम्ही कुठं नाही म्हणतो। आणि तसा तर भाऊ वेगळा शब्द आहे। भाऊ म्हणले याला 6 दिवस लागतील, मग 54 लाख द्यायचे असले तर म्हणलं लागून द्या 22 तारखेला पुण्यापाशी आम्ही तिथं ट्राका घेतो 12 गुलालाचे। देशात असं कोण नसन दिल्यावर गुलाल टाकणार, काम झाल्यावर म्हणजे जाय तिकडं आम्ही गुलाल टाकायला येतो तुमच्यावर। चला मुख्यमंत्री रात्रीच बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते बाकीच्या इथं आरक्षणाला डोका लावा, राजकारण नाही करायचं इथं। आरक्षण आहे का राजकारण करायला नाही इथं, फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी। मी व्यासपीठात सुद्धा कोणाला बसून देत नाही, इथं फक्त मराठा म्हणून यायचं आणि मराठा म्हणून भांडायचं, मग ते पुढचा कुणी असो, ते प्रधानमंत्री असो ना तिकडे मुख्यमंत्री असो। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी होणाऱ्या सर्वेक्षणाचे सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे। 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू होत आहे। आयोगाने तयार केलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचा वापर करत मागासलेपणाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आयोगाचं लक्ष्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।